कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील सानेगुरुजी परिसरातील मद्यविक्री दुकानाविरोधात स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र भावना आहेत। दुकानात येणाऱ्या मद्यपींमुळे नागरिकांना त्रास होतोय। सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणं, सिगारेट ओढणं, बेशिस्त वाहनं पार्किंग करणं, महिला युवतींची टिंगलटवाळी करणं असे प्रकार बऱ्याचदा घडतात। या मद्यविक्री दुकानापासून अवघ्या काही अंतरावर देशमुख हायस्कूल आहे, तरीही हे दुकान बंद का होत नाही अशी विचारणा नगरसेविका संगीता सावंत, नगरसेवक विजयसिंह देसाई यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांना केली। यावेळी संजय सावंत, सुनील शिंदे, दीपक रेपे, चंद्रकांत कात्रे, गंगाधर जोशी, अनिकेत कुलकर्णी, महेश हिरेमठ, चेतन मोरे, विक्रम रेपे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। इचलकरंजी सांगली रस्त्यावरील पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये कापडावर प्रक्रिया करणारे अनेक प्रोसेस उद्योग आहेत। त्यातून बाहेर पडणारं रसायनयुक्त सांडपाणी ओढ्याद्वारे थेट पंचगंगा नदीत मिसळतंय। याबाबत सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालीघाटे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती। या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी अंकुश पाटील यांनी पाहणी केली। त्यातून ओढ्यातील पाणी आणि विहिरीच्या पाण्याचे नमुने घेतले। यावेळी रासायनिक सांडपाण्यामुळे काही ठिकाणच्या शेतजमिनीवर रसायनचा थर जमल्याचं दिसून आलं। प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रत्येक वेळी पाण्याचे नमुने घेते पण कारवाई होत नाही असं सांगून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। करवीर तालुक्यातील बालिंगा इथं पतंजली परिवाराच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली। यावेळी पतंजली किसान सेवा समितीचे योग शिक्षक अशोक पालकर लिखित अजिबाईचा बटवा पारंपरिक घरगुती औषध उपचार या पुस्तकाचं प्रकाशन स्वामी परमार्थ देवजी यांच्या हस्ते करण्यात आलं। बापूजी पाडळकर यांनी पालकर यांच्या पुस्तकाची प्रशंसा करत त्यांच्या हातून चांगलं सामाजिक कार्य घडावं अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी सन्मती मिरजे, नवनाथ पाटील, रविकुमार शर्मा, सुरेंद्र सबनीस, विलास देशमुख, रावसाहेब इंगवले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कष्टकरी वर्गातील महिलांसमोर अनेक आव्हानं आहेत। या आव्हानांना सामोरं जाताना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी श्रमिक सेवा संस्थेची मदत घ्यावी असं आवाहन संस्थेच्या अध्यक्षा निर्मला कुराडे यांनी केलं। जागतिक महिला दिनानिमित्त झालेल्या विविध क्षेत्रातील गुणवंत महिलांच्या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या। माजी आमदार जयश्री जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात अश्विनी इंगळे, सोनाली जाधव, रेखा दुधाणे, सुस्मिता पाटील, रेश्मा शेख, शैलजा पोद्दार यांचा सत्कार करण्यात आला। महिलांचे मानसिक ताणतणाव या विषयावर डॉक्टर प्रियांका नायकवडे यांनी मार्गदर्शन केलं, तर महिला बचत गट आणि शासकीय योजना याबाबत अंजली सौंदलगेकर यांनी माहिती दिली। कोल्हापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे 64 कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत। या कर्मचाऱ्यांना गेले 3 महिने पगार मिळालेला नाही। अतिरिक्त आयुक्त, जलाभियंता यांना निवेदनं देऊनही त्याची दखल घेतलेली नाही। त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी लालबावटा युनियनच्या नेतृत्वाखाली आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना निवेदन दिलं। पाणीपुरवठा विभागाकडील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला नियमित पगार मिळावा, प्रॉव्हिडंट फंडाची पावती मिळावी, महागाई भत्त्यासह किमान वेतन मिळावा अशा मागण्या करण्यात आल्या। यावेळी कॉम्रेड चंद्रकांत यादव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। व्यसनमुक्त अभियानाच्या अनुषंगानं नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली। अभियानाचे जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर यांनी जनजागृतीपर उपक्रमांची माहिती दिली। कोल्हापूर जिल्हा तंबाखूमुक्त होण्याच्या दृष्टीनं पोलीस, अन्न औषध विभागानं संयुक्त तपासणी मोहीम राबवावी असं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सांगितलं। सर्व शासकीय कार्यालयं आणि शाळा महाविद्यालयं 100% सिगारेट आणि तंबाखूमुक्त असावीत असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेश्मा पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिरजे, समुपदेशक चारुशीला कणसे, क्रांती शिंदे, सर्जेराव संगपाळ, अनिल गुंजे उपस्थित होते। कोल्हापूर महानगरपालिकेत सुमारे 1770 पदं रिक्त आहेत। रिक्त पदांबाबत महापालिका प्रशासनानं राज्य शासनाकडे पाठवलेला आकृतीबंध मंजूर झालाय, पण कोल्हापूर महानगरपालिकेत पद भरतीला मान्यता मिळालेली नाही असं राजू लाटकर यांनी सांगितलं। राज्यात आणि कोल्हापूर महापालिकेत महायुतीची सत्ता आहे, मग हा प्रश्न प्रलंबित ठेवण्याचं कारण काय असा सवाल लाटकर यांनी उपस्थित केला। महापालिकेत पुरेसे अभियंते नाहीत, स्वच्छता कामगार आणि सर्वेअर नाहीत, अनेक विभागांचा कारभार प्रभारींवर आहे, त्याचा परिणाम कामकाजावर होतोय। त्यामुळे राज्य सरकारनं येत्या 2 दिवसात पद भरतीला मंजुरी द्यावी, अन्यथा गुरुवारपासून महापालिकेसमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा राजू लाटकर यांनी दिलाय। यावेळी विनायक फाळके उपस्थित होते।
जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील जय शिवराय महिला मंडळाच्या सदस्यांनी मंदिर स्वच्छता उपक्रम राबवला. या उपक्रमात महिला सभासदांनी रेणुका मंदिराचा परिसर स्वच्छ करून परिसर चकाचक केला. या उपक्रमात कोंडूर गल्लीतील संगीता नरुले, मेघा पवार, पूनम परिहार, कल्याणी पोद्दार, स्नेहा कोरे, अनुराधा पवार, कविता जामदार, प्रियल पोद्दार, प्रियांका बोगार्डे, पद्मजा शिंदे, मानसी खेडकर, सारिका गवळी, सिद्धी खटाटे यांच्यासह महिला आणि नागरिक सहभागी झाले होते.